राव तुम्ही असं का करायला तुम्ही असं का करायला पुढं आणायला गेले शिडी तिथले तिथं उचलताना दिसू नये का टाकताना सरकारला वातावरण बिथरायचंय विनाकारण पुढे गेले शिडी आणायला वर नेले नव्हते का तुम्ही कोण गेले शिडी आणायला सांगा नाव मला एखादं कोणचे पोरं हे चांगलं कारण हे थांबा हो तुम्ही शांत राहा जरा खालचे 5 मिनिटं शांत राहा ती शिडी आणायला कोण गेले शिडी आणायला कोण गेले ती कुणाला माहिती आहे नाव सांगा मला कृष्णा कोण आहे हर्षवर्धन कृष्णा खाली आहे हर्षा खाली आहे खाली आहे खाली आहे शिडी कुठे ते शिडी घेऊन ये शिडी घेऊन या आधी शिडी लावायची तिथं हो 2 मिनिट घेऊ आता ते एसपी साहेब बोललेत ना एसपी साहेब बोलले एसपी साहेबाला बोलवा एकदा एकटेच या म्हणा एकटेच या एसपी साहेबांना बोलवा एकदा यायलेत म्हणा ते खाली तुम्ही इकडे या म्हणा एसपी साहेब प्रवीण भैया ए प्रवीण भैया तुम्ही आले ना आमच्या सगळ्यांना थोडंसं पाठीमागे म्हणजे फ्रेम मध्ये नाही आपण यायलाच घेऊ खाली संतप्त झाल्यात महिलांनी बांगड्या फेकले एसपीच्या लोकांचा राग अनावर होतोय नाही मी नाही कोणावर फेकले काय मी नाही बघितलं ते त्यांचं असं दुसऱ्यावर एसपी साहेबावर नसतं पण लोकांचा संयम सुटत चालला मग आता मुख्यमंत्री जर असं वागायला लागल्यावर संयम नाही सुटायचं काय होईल हॅलो लोकांचा संयम सुटू शकतो का पाटील साहेब लवकरीने नाही निपटलं तर लोक संयम सोडू शकतात नाही मी लोकांना संयम सुटू देणार नाही मी लोकांना संयम सोडू देणार नाही लोकांचा संयम सुटला तरी मी सुटू देणार नाही मी इथं आहे ना मी सुटू देणार नाही पण सरकारने सुटू नाही द्यायला पाहिजे यायला शिडी आणायला गेले त्यासाठीच बोलवलं तुम्हाला गेले ते 2 पोरं गेले का मी संयम नाही सुटू देत लोकांचा कारण हे सरकारनंच घडून नाही द्यायला पाहिजे इतका संयम सुटायची वेळ यावी आणि त्या लेकरावर इतकी वाईट वेळ यावी आत्महत्या करायची हलक्यात घेऊ नका मुख्यमंत्री नका घेऊ तुम्ही हलक्यात मराठी हलक्यात समजू नका जास्त आक्रमक दिसतात बांगडी फेकताय पोलिसांच्या पोलिसांवरती नसून फेकल्या काय असं काय असेल एसपी साहेबांवरती विश्वास म्हणतायत ते फोनवर बोलतात आणि असतो थोडाफार असते नाराजी राग आहे एवढा मोठा माणूस गेलाय त्यांच्या घरातला एवढा मोठा माणूस गेला राग असणारच ना थोडाफार काय फरक पडतो का त्यांचा आता माणूस गेलाय त्यांनी कसं सहन करायचं हॅलो हा बिया ना खाली या ना ते एसपी साहेबांनी घेतली सगळी जबाबदारी आता पुन्हा तुम्ही एसपी साहेबांनी सगळी जबाबदारी घेतली तुम्हाला बोललेत पण ना फोनवर ते ते सगळे आज दिवसभरात सगळे पथक बोलून घेऊ म्हणून सांगितलं त्यांनी सरकारचं सुद्धा प्रतिनिधी बोलू म्हणले नाही बोलवलं तर राज्यात वातावरण आता केलंच ना गडूळ सरकारनं मुख्यमंत्र्यांनीच केलंय स्वतः इथून पुढे मराठी उठतील आता तुम्ही या खाली ती शिडी लावा या 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 मधल्या चोऱ्या आले या खाली या ना खालच्या टप्प्यात या ना खालच्या टप्प्यात या ना ह्या टप्प्यावर या आपण
जे आंदोलक आहेत धनंजय देशमुख यांच्यासह भागा टिळकर आणि इतर अन्य एक जण आहे ते आता खाली उतरत आहेत. ही थेट दृश्य आपण बघतोय घटनास्थळाची, जिथे धनंजय देशमुख टाकीवर चढले. आता एक एक करून तिघेही खाली उतरत आहेत. खरं तर टाकीची जवळची जी शिडी होती ती पण त्यांनी बाजूला केलेली होती, त्यामुळे अजून थोडा वेळ लागला. पण मागचा 1-1.5 तास तणावाची परिस्थिती निर्माण झालेली होती. सगळे गावकरी खाली जमलेले आहेत. SP स्वतः तिथे दाखल झालेले आहेत. SPंनी या तिघांनाही आणि खास करून देशमुख कुटुंबियांना हे सांगितलंय की लवकरात लवकर आज दिवसभरात तुमच्या ज्या काही मागण्या आहेत त्याचा गांभीर्याने विचार करतो, यंत्रणांच्या प्रतिनिधींना बोलवून घेतो आणि तुम्हाला जी काही माहिती हवी आहे, उत्तरे हवी आहेत ती देतो. धनंजय देशमुख यांनी हे शोले स्टाईल आंदोलन केलं. आधी ते मोबाईल टॉवरवर चढणार होते, पण तिथे पोलिसांनी बंदोबस्त लावला म्हटल्यावर लगेचच पाण्याच्या टाकीवर ते चढले. अचानकपणे आंदोलन स्थळावरून ते निघाले आणि मग 2 मित्रांना घेऊन ते पाण्याच्या टाकीवर चढले. 1-1.5 तास त्यांनी हे आंदोलन केलं. जरांगे यांनी या सगळ्यामध्ये मध्यस्थी केली. जरांगे घटनास्थळी पोहोचलेलेच होते. जरांगेंनी पोलिसांनाही बोलवून घेतलं, SPंना परिस्थितीची कल्पना दिली आणि मध्यस्थी करत जरांगेंनी धनंजयला खाली ये, कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी आपण सगळे एकत्र राहूया असं सांगितलं. आणि धनंजय आणि मित्र त्याचे दोन्ही ते खाली येत आहेत. आता धनंजय सोबत त्याचे 2 मित्र सुद्धा आहेत. ते पाण्याच्या टाकीवर चढलेले होते. दुसऱ्या पाण्याच्या टाकीवरून वारंवार त्यांना विनंती केली जात होती. पोलीसही वर चढले होते दुसऱ्या पाण्याच्या टाकीवर आणि त्यांच्याशी बोलत होते की तुम्ही असं काही करू नका, अशी कुठली घटना घडू नये जेणेकरून खूप मोठा अनर्थ होईल. मात्र भावाला न्याय देण्याकरता शेवटी हे आक्रमक पाऊल धनंजय देशमुख यांनी उचललं. हॅलो, मसाजोगची ही दृश्य घराच्या जवळच धनंजय देशमुख यांच्या घराजवळच त्यांनी एक मंडप टाकला आणि त्या मंडपात आज सकाळपासून आंदोलनाला ते बसले. आज माझे पप्पा गेले, आज चाचाला गमावलं तर आम्ही काय करायचं? आणि जसं आज चाचा वरी गेलाय, इथून पुढे जे आरोपी अटक नाही झाले तर आमचं पूर्ण कुटुंब वरी जाईल आणि आम्हाला जर काय झालं तर पोलीस प्रशासन पुढचं बघून घेईल. जोपर्यंत आज आम्ही आहेत तर पोलीस प्रशासन एक आमचा माणूस गेलाय तर आरोपींना पकडत नाहीये. मग ज्यावेळेस कुटुंबातील सगळे जातील त्यावेळेस यांचे डोळे उघडतील आणि ते आरोपींना पकडतील. पण वैभवी, तुझं याच्या आधी तुझे जे चाचा आहेत त्यांच्याशी बोलणं झालं होतं काय? बोलणं म्हणजे आम्ही चाचाशी बोललो नाही, पण तो 4 दिवस झाले तणावात आहे. आम्ही एकच कळलं पाहिजे आम्हाला, नाही तर पूर्ण महाराष्ट्र आज न्याय मागतोय. त्यांना सुद्धा समजलं पाहिजे या केस मध्ये चाललंय काय ना. तर पोलीस प्रशासन येतंय, उभा राहतंय, त्यांची प्रक्रिया काय चालली आहे ती आम्हाला अद्यापही माहित नाहीये. आम्ही जर सगळे मनोज जरांगे पाटील वैभवी आज आलेले आहेत, काही बोलणं झालं वैभवी पोलीस घरासमोर होते. दारासमोर असताना सुद्धा माझा चाचा वरीच होतोय, तरी पण यांना कसं माहित नाही माझा चाचा कुठे गेलाय. आज जर मी मगाशी म्हणलं पप्पाला यांनी रस्त्यावरून उचललं, माझा चाचा जर आता तो इथं आलाय, जर याला सुद्धा किडनॅप जर याचं झालं असतं, काही पुढचं झालं असतं तर पोलीस प्रशासन दारात असून त्याचा उपयोग काय आहे पोलिसांचा? आम्हाला ते काही सुद्धा करत नाहीत. नुसतं दाराशेजारी उभारतात, इकडे जातात तिकडे जातात. मग यांनी शोध कधी लावणार आहेत? एक आरोपी आणखीनही फरारच आहे. CDR नुसार निघणारे तर आणखीन बाहेरच आहेत, त्यांचं तर वेगळंच राहिलं. ते अटक कधी होणार? आम्हाला न्याय कधी मिळणार ना? आम्ही फक्त एकच मागतोय आणि तेही आजपर्यंत शांततेत मागत होतो की आम्हाला न्याय हवाय, आम्हाला न्याय द्या. तरी न्यायही भेटत नाही. तर ज्यावेळेस कुटुंबातील एक ना एक सदस्य असं करेल त्यावेळेस तुम्ही आम्हाला न्याय देणार आहात का? वैभवी, प्रचंड संतापात आहेत. महिलांनी पोलिसांच्या SPच्या अंगावर बांगड्या फेकल्या. संताप सुटत चाललेला का? संताप म्हणजे असं म्हणायला हे भावना आहेत जनतेच्या की आम्हाला न्याय का मिळत नाही, आम्ही न्याय मागतोय, आम्हाला न्याय मिळत नाहीये. आणि मग यांचं आता ते बांगड्याचं वगैरे मला याच्यातलं काही माहित नाही, पण बायकांची भूमिका आहे की आता जर ते काहीच करू शकत नाहीत तर त्यांनी सुद्धा बांगड्या भरायला पाहिजेत ना, असं त्यांना वाटतं. पण आमची एकच विनंती आहे, आजपर्यंत आमचं सगळ्यावर आणि इथून पुढे सुद्धा आमच्या सर्वांवर विश्वास आहे
की ते लवकरात लवकर न्याय मिळवून देतील. फक्त आमची एकच मागणी आहे की जी प्रक्रिया चालू आहे ती लवकरात लवकर करा आणि आम्हाला याबाबत कळवण्यात यावं. आतापर्यंत या तपासामध्ये कोणती माहिती तुम्हाला तपास अधिकाऱ्यांनी दिली होती अथवा एजन्सीने कळवलेली? माहिती म्हणजे आम्हाला काही आलीच नाहीये, म्हणून तर आज आम्ही हा प्रश्न उठवलाय. आम्हाला जी माहिती मिळते ती न्यूजद्वारेच मिळते की एक आरोपी पकडलाय, हा पकडलाय, तो पकडलाय आणि इतके फरार आहेत, त्यांना आम्ही लवकरात लवकर पकडू. पण कधी तो वेळ कधी येणार आहे, आम्हाला न्याय कधी मिळणार आहे? मुख्यमंत्र्यांना भेटली, मुख्यमंत्र्यांनी शब्द पाळला नाही. शब्द पाळला नाही म्हणजे ते म्हणले की न्याय मिळेल आणि प्रत्येक आरोपीला अटक होईल. मग आमचं पोलीस प्रशासनाला सीआयडी असो किंवा आणखी कोणती यंत्रणा असो, आमचं एकच म्हणणं आहे की तुमचा तपास आम्हाला कळवा आणि जो तपास चालू आहे ते लवकरात लवकर करून आरोपींनाही फाशीची शिक्षा द्या आणि आम्हाला न्याय मिळवून द्या. खरं तर वैभवी, तुझी एक आम्ही भूमिका बघितली होती ज्यावेळी व्यासपीठावर उभा टाकल्यानंतर जे कृत्य तुमच्यासोबत घडलं की इतरांसोबत कुणा बाबतीत घडू नये असं आवाहन तुम्ही केलं होतं. मात्र आज आक्रमक भूमिका घेताना पाहायला मिळतं. आज वेळ आली ना ती आक्रमक भूमिका घ्यायची. आजपर्यंत आम्ही म्हणत होतो की जे माझ्या वडिलांसोबत घडले, जे आमच्या कुटुंबावर वेळ आली ते इतर कुटुंबावर कोणावर येऊ नये. कारण की जर आज एक कुटुंब आमच्या आज कुटुंबातील एक सदस्य गेलाय, बाकीच्यांनी न्याय मिळावा म्हणून असं करायचं, तर प्रत्येक त्यांनी दुसऱ्यांना मारलं तर दुसऱ्याच्या कुटुंबाने तेच करायचं. लोकसंख्या कमी होणार नाही तर काय होणार आहे? महाराष्ट्र आपल्याला पुढे नाही जाय, मागे नाही आणायचा. मनोज जरांगे पाटील यांच्याशी काही चर्चा झाली? नाही, ते डायरेक्ट इथं चालते, ते घरी नाहीत आले आणखी. अच्छा, पण काय आव्हान आहे यानंतर सुद्धा? अद्याप आता 1.5-2 तासाचा अवधी झालाय, अद्याप धनंजय देशमुख हे खाली आलेले नाहीये. आव्हान आमचं तेच आहे, आम्हाला न्याय मिळत नाही. मग आम्ही तरी जगून काय करायचंय ना? आज गेलंय आमच्या घरातलं एक सदस्य, त्याचं दुःख करायचं का न्याय मागण्यासाठी रस्त्यावर यायचं? पण मागतोय, शांततेत करतोय ना सगळं, तरी पण न्याय का मिळत नाही आम्हाला? किती दिवस? आज 35 दिवस होऊन गेलेत ना. आपण बघतोय की देशमुख विषय कोणता चालू तुम्ही तुमच्या बघा ना साईड संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी बोलत होती. ती म्हणतीये की इतके आक्रमक सगळे गावकरी होणारच. आज जर माझे वडील गेलेत आणि 35 दिवस मला न्याय मिळत नाहीये, आता माझ्या काकाला काही झालं तर आम्ही कोणाकडे बघायचं? पोलीस आजूबाजूला आहेत तरी देखील पोलीस हे शोधू शकले नाहीत की अचानकपणे काका कुठे गेला आणि मग पाण्याच्या टाकीवर चढून आज ते आत्महत्या करण्याचा प्रयत्न करतायत. आम्हाला का न्याय दिला जात नाही? आमच्या प्रश्नांची उत्तरं का दिली जात नाही? महिला इतक्या आक्रमक झाल्यात, त्या पोलिसांवर बांगड्या फेकतात. कारण जर तुम्ही काही काम करणार नसाल तर आक्रमक होऊन ही कृती महिलांची समर्थनीय आहे असं वैभवीचं म्हणणं आहे. वैभवीच्या सुद्धा आवाजात एका बाजूला राग आहे, एका बाजूला त्रास आहे. त्रास याचा की सामान्य माणसाला न्याय का मिळत नाही, सामान्य माणसाच्या प्रश्नाची उत्तरं का मिळत नाहीत, आणि दुसरीकडे राग हा की अजून काहीच हाताला लागत नाही. कृष्णा अंधाळे अजून बाहेर आहे, वाल्मिक कराडवर हत्येचा गुन्हा दाखल होत नाही. धनंजय देशमुख आणि त्याचे दोन्ही मित्र हळूहळू खाली उतरतायत. ही थेट दृश्य आपण बघतोय. एसपींनी आश्वासन दिलेलं आहे की आज दिवसभरात दोन्ही यंत्रणांचे प्रतिनिधी इथं बोलवतो आणि तुम्हाला जी माहिती हवी आहे ती मिळवून देतो. धनंजय देशमुख खाली उतरलेला आहे, त्याची थेट दृश्य आपण बघतोय. धनंजय देशमुख खाली उतरलेले आहेत आणि आता ते सगळ्या गावकऱ्यांची भेट घेत आहेत. बघा, ही थेट दृश्य, सगळ्या महिला एकवटल्या. धनंजयच्या आजूबाजूला गराडा घातलाय सगळ्या महिलांनी, सगळे गावकरी सुद्धा एकवटलेले आहेत धनंजयच्या आजूबाजूला. ही थेट दृश्य आपण बघतोय. जरांगे पण खाली उभे आहेत, धनंजयशी बोलतील ते आता. अश्रूंचा बाण फुटलेला आहे, सगळ्या महिला सुद्धा रडतायत. जरांगेंना मिठी मारून धनंजय रडतो आहे, त्याची दृश्य आपण बघतोय. भाऊ गेला आणि 35 दिवस न्याय मिळत नाही.
हतबलता, राग, आक्रोश, चीड हे सगळं या कृतीतून व्यक्त होत आहे. मोबाईल टॉवरवर चढणार होते, मात्र मोबाईल टॉवरच्या आजूबाजूला सुरक्षा होती, त्यामुळे अचानकपणे आंदोलन स्थळावरून धनंजय देशमुख गायब झाले आणि पाण्याच्या टाकीवर चढलेले होते. मागचे 1.5-2 तास पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन करत होते. एसपींनी जेव्हा आश्वासन दिलं की यंत्रणांच्या प्रतिनिधींना बोलवतो आणि तुम्हाला हवी ती माहिती मिळवून देतो, तेव्हा हे तिघेही खाली उतरलेले आहेत. धनंजय देशमुख आपल्याला दृश्यांमध्ये दिसतायत. कदाचित ते काहीतरी प्रसार माध्यमांशी बोलतील. आज सकाळपासून माझ्या भावाला ज्यांनी संपवलंय, ज्यांनी घटनास्थापन केलंय, या सगळ्यांना फाशी द्या. हा न्याय मागतो मी माझ्या भावासाठी आणि मागत 2 मिनिटं बोलू द्या त्यांना. भाऊ काय वाटत नाही. चला मंदिराकडे चला. धनंजय देशमुख आणि त्याचे दोन्ही मित्र खाली उतरलेले आहेत. मी फक्त न्याय मागतोय, मला माझ्या भावाच्या हत्येच्या विरोधात न्याय हवा आहे, असं धनंजय यांनी खाली उतरल्यावर प्रसारमाध्यमांशी पहिलं वाक्य उच्चारलं. एसपींनी आवाहन केलं, एसपींनी याची शाश्वती दिली. हा बघा, धनंजय खाली आला आणि आपल्याला दृश्यांमध्ये दिसतोय सगळे गावकरी त्याला परत घरी घेऊन चाललेले आहेत. धनंजयने खाली उतरताच टाहो फोडला, त्याला अश्रू अनावर झाले. जरांगेंच्या मिठीत जाऊन आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली धनंजयने आणि धनंजय देशमुखला पुन्हा एकदा ग्रामस्थ घराकडे घेऊन चाललेले आहेत. या गावात परिस्थिती गेल्या महिन्याभरापासून तणावाचीच आहे, गंभीर आहे. आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम आणि आणि सुरेश हे दोघेही आपल्याला अधिक माहिती मसाजोगमधून देत आहेत. धनंजयला ग्रामस्थ सगळे पुन्हा एकदा मंडपाकडे घेऊन चाललेले आहेत. मंडप म्हणजे आंदोलन स्थळ, जिथे ते आंदोलनाला सकाळपासून बसलेले होते. सगळ्यांना धनंजयची काळजी आहे, त्याच्याबद्दलची माया आहे. जे काही देशमुख कुटुंबावर ओढावलंय तो सगळा गावाचा प्रश्न आहे असं या सगळ्यांना वाटतंय. आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ आपल्या सोबत आहेत. सिद्धार्थ, थकेल धनंजय खाली उतरलाय, सगळे ग्रामस्थ त्याला पकडून घेऊन चाललेत, पण तो जेव्हा खाली उतरला त्याने जरांगेंना एक गच्च मिठी मारली आणि टाहो फोडला, आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली. काय सांगाल, बोलले का ते प्रसार माध्यमांशी धनंजय? निश्चितपणे प्रसार माध्यमाला फक्त 2च वाक्य त्यांनी सांगितले, आरोपीला फाशी का होत नाही आणि आम्हाला माहिती का सांगितली जात नाही. फक्त 2 शब्द बोललेले आहेत आणि त्यानंतर आपण बघू शकतो की गावकरी त्यांना सभामंडपात आणतायत. या ठिकाणी सगळे लोक जमतील आता. म्हणून जरांगे पाटील गेल्या 1 तासाभरापासून त्यांना विनवणी करत होते, खाली या खाली या. शेवटी ते खाली आले आणि आल्या त्यांनी आपण बघू शकतो दृश्यामध्ये मनोजदादा जरांगे यांना मिठी मारली आणि जोरदार त्या ठिकाणी टाव फोडला. दोघांचं काही बोलणं नाही झालं त्या ठिकाणी, मात्र दोघंही भावनिक झाले होते त्या ठिकाणी. आता धनंजय देशमुख या ठिकाणी आलेले आहेत आणि या ठिकाणी ते कदाचित मीडियाला सविस्तर बोलतील. मनोजदादा जरांगे पाटील सुद्धा या ठिकाणी येणार आहेत आणि दोघे मिळून या ठिकाणी आपली भूमिका मांडतील. मात्र एसपी सुद्धा इथे पोहोचले होते आणि एसपीने सुद्धा आश्वासन दिले धनंजय यांना की प्रतिनिधींना बोलवतो, ज्या संस्था यंत्रणा आहेत त्यांच्या प्रतिनिधींना बोलवतो आणि तुम्हाला हवी ती माहिती मिळवून देतो. काय सांगाल त्याविषयी? निश्चितपणे एसपीनी सुद्धा या ठिकाणी त्यांना शब्द दिलेला आहे की तपास यंत्रणाचे सगळे प्रतिनिधी या ठिकाणी बोलवतो आणि त्यांचं काय म्हणणं आहे याविषयी सगळी माहिती तपास यंत्रणा आणि यांच्याशी ते बोलतील असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे आणि फक्त ते बोलतील. कारण आपण बघूया काय म्हणतात. संतोष देशमुख यांची प्रतिमा ठेवली आहे
तिला दर दिवशी पुष्पहार घातला जातो आणि त्याच मंडपात भेटीगाठी आंदोलनं होत आहेत. तुझी प्रकृती कशी आहे? आपलं बोलणं झालं, आपल्याला जे आश्वासन दिलं 2 तासांनंतर धनंजय खाली उतरलेले आहेत आणि आता कदाचित ते प्रसार माध्यमांशी बोलतील. धनंजय, आपण आपली भूमिका मांडा. सांगतायत माध्यमाला आव्हान करतात की काही वेळाने ते स्वतःची भूमिका मांडणार आहे. ऐका ना, माझी सध्या तर एकच विनंती आहे, माझ्या चाचाला बरं नाही, तुम्ही 10 मिनिटं थांबा, 10 मिनिटांनी तो बोलेल. ओके ओके ओके, हे काढून घ्या, माईक सगळे काढून घ्या. चलो. आपण बघितलं आत्ताच 1.5-2 तासांनंतर धनंजय त्यांना देशमुख अस्वस्थ खाली वाटत आहे. उतरलेत. दोघी बहीण भावाने हात जोडून विनंती केलेली आहे मीडियाला की त्यांना 10 मिनिटं द्या, वेळ द्या, 15 मिनिटं, कारण त्यांना अस्वस्थ वाटतंय, चक्र आहे. त्या ठिकाणी आपण बघतो धनंजय देशमुख आणि वैभवी देशमुख या दोघांनी हात जोडून मीडियाला विनंती केली आहे. काही वेळात ते त्यांना बोलतील. आपण बघतोय गावातले लोक आता या ठिकाणी जमलेले आहेत. बघतोय आपण वैभवी देशमुख, धनंजय देशमुख, त्यांच्या भगिनी या ठिकाणी आलेले आहेत आणि गावातले आता सगळी लोक जी आहेत, गावातले सगळी लोक या ठिकाणी येतात. निश्चित आता या ठिकाणी काय बोलणं होईल हे पाहावं लागेल. नक्की नक्की. सिद्धार्थ, तुम्ही आणि सुरेश दोघेही घटनास्थळी आहात. ज्या ठिकाणी आंदोलनाला धनंजय बसले होते तिथे ते पुन्हा आलेले आहेत, पण वैभवीने थोडासा वेळ मागितलाय. वैभवी म्हणते की आत्ताच काका खाली उतरलाय, त्याला थोडं शांत होऊ द्या, त्याला चक्कर येते, पाणी बिणी पिऊ द्या आणि त्यानंतर तो काय ते बोलेल. त्यामुळे वैभवी सुद्धा तिथे आहे. वैभवीने पण आत्ताच प्रतिक्रिया दिली होती आणि ती काकांशी सुद्धा बोलली. धनंजय थोड्या वेळाने प्रसारमाध्यमांशी बोलणार आहेत, आपली सविस्तर प्रतिक्रिया देणार आहेत. पण गावकरी सगळे गोळा झालेले आहेत, गावकरी त्यांच्या आजूबाजूला जमा झालेले आहेत. संतोष देशमुखांची प्रतिमा आपल्याला दिसते. संतोष देशमुख यांची प्रतिमा आहे आणि तिथेच खाली त्या मंडपातच धनंजय देशमुख सकाळपासून आंदोलनाला बसलेत आणि त्यानंतर 2 तास ते पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन करताना दिसले. आत्ताच ते खाली उतरलेत आणि त्या ठिकाणी आता मनोज जरांगे पण आलेले आहेत. मनोज जरांगे आता धनंजयशी कदाचित बोलतील, संवाद साधतील. धनंजय सुद्धा प्रतिक्रिया देतील आपल्याला. धनंजय देशमुखांनी एक 5-10 मिनिटं मागितलेली आहेत आणि धनंजय देशमुख 5-10 मिनिटांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधणार आहेत.